मी थांबतच नसतो. यांना बसावं लागणार 30 तारखेला माझ्या संग. त्यांचं वजन कमी करी तुम्ही बरोबर 30 तारखेला तुम्ही बघा. व्यायाम करायची गरजच नाही. ही धापाप बसले होतंय. भेटून बसायचं मांडी घालून. मी त्या तुमच्या मागण्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी शतप्रतिशत प्रयत्न करेन. मी माझा एक शब्द देखील सांगितला होता, मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन आणि तो समाजासाठी देईन. कारण मी समाजाचा कार्यकर्ता आहे. पहिल्या जातीसाठी माती खायला मी तयार. मी राजकारण करून राजकारणावरती मी धंदा करत नाही, तर मी धंदा करून राजकारण करतो. सामंत साहेब येतात. त्यांचे सगळेच मंत्री येतात. तुमचे येतात पण दिसत नाही त्या बार. जे आहे तेच सांगायलो मी. बडाई सांगत नाही. अजित दादांचे पण येतात. ते बिचारे प्रामाणिक काम करतात राव. उदय सामंत साहेबाला तुम्ही नुसतं काम सांगा. तो माणूस म्हणत नाही जाऊन दे तिकडं. तो म्हणणार ते करा बरं. हे काम करतात. शंभूराजे देसाई साहेब काम करतात. मी काय त्यांची स्तुती तुमच्या पुढे गायला नाही लागलो. ते विचार नाही करत. ते शिंदे साहेब प्रोटोकॉल सोडून येतात. तुम्ही प्रोटोकॉल आज दादाला विनंती करायला आलोय भाऊ म्हणून, की तुमच्या मागण्या तुम्ही मला सांगितल्यानंतर मला जर तुम्ही काही काळ दिला तर त्या काळात मी त्या तुमच्या मागण्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी शतप्रतिशत प्रयत्न करेन. मी माझा एक शब्द देखील सांगितला होता, मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन आणि तो समाजासाठी देईन. कारण मी समाजाचा कार्यकर्ता आहे. पहिल्या जातीसाठी माती खायला मी तयार आहे. आज मराठा समाज हा देशामध्ये सगळ्यात मोठा समाज आहे. आज 7 कोटीपेक्षा जास्त लोक मराठा समाजाची इथे आहेत. लोक आमच्या आपापसांमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करतात. आज मी दादाला भेटायला आलो तर कोणतरी काहीतरी बोलायला लागला. असं आहे की एका भावानी 2 भावांमध्ये भांडणं असतात. एका भावानी लहान भावाला बोलवल्यानंतर लहान भावानी येऊ नये, ही आपली मराठा समाजाची संस्कृती नाही, प्रथा नाही. आणि आज जे संस्कार या देशावरती आहे ते मराठा समाजाकडून आलेले संस्कार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले संस्कार आहेत. माता जिजाऊंनी दिलेले संस्कार आहेत. आपण प्रत्येक संस्काराचं जेव्हा नाव घेतो तेव्हा छत्रपतींचं नाव घेतो. आणि या छत्रपतींचा मराठा, ज्या मराठाच्या संघर्षामध्ये मला जर दादांमुळे खारीचा वाटा उचलायची संधी मिळत असेल, त्यांनी अनेक आंदोलनं केली, अनेक उपोषणं केली. मी आता दादांना विचारत होतो त्यांच्या तब्येतीबद्दल. त्यांनी मला सांगितलं उपोषणामुळे त्यांची तब्येतही बिघडली. मला वाईट वाटतंय बोलताना. माझ्या डोळ्यात अश्रू येत आहेत की एक कार्यकर्ता स्वतःचा जीव जाईपर्यंत जर एवढा मोठा संघर्ष करू शकतो तर आमच्यासारखा कार्यकर्ता त्याच्या मागे का उभा राहू शकत नाही. आणि मग हे करत असताना त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सरकार दरबारी नेऊन कुठे अडले आहेत, न्यायिक प्रक्रियेत कुठे अडले आहेत, कोणाच्या दरबारी अडकले आहेत, ह्या सगळा विषय मी सरकार दरबारी निश्चितपणे नेणार. आणि दादाबरोबर त्याचा भाऊ म्हणून याच्या पुढे त्याच्या संघर्षात, त्याच्या कामात, त्याच्या कार्यात मी सातत्याने राहणार. आणि मी दादाला विनंती करायला आलोय. नेतृत्व येतात, समित्या येतील आणि तुम्हाला विनंती करतील, सर्व आहे. पण आज एक लहान भाऊ म्हणून तुमच्याकडे आलाय आणि तुम्हाला विनंती करायला आलाय की आजच्या या उन्हाच्या काळात, पेरणीच्या काळात आपण हे आंदोलन मागे घ्यावं आणि मला तुम्ही एक संधी द्यावी. आणि ती संधी जी तुम्ही आणि मी आतमध्ये ठरवू, जो वेळ तुम्ही ठरवू तेवढ्या वेळेत मी वेळोवेळी तुम्हाला आता भेटत राहीन. मला देखील संभाजीनगरला यायचं, आपण त्यामुळे संधी द्याल. तुमच्या शेतातली ड्रॅगन फ्रूट खायला, सरपंचाच्या ड्रॅगन फ्रूट खायला मी येईन आणि आपण चर्चा करू. आणि मला वाटतं की आता हत्ती गेलाय शेपूट राहिले, हत्ती गेलाय शेपूट राहिले आणि दादाचं आंदोलन यशस्वीच झाले. आणि त्यामुळे पुढचं देखील जे काही त्यांच्या समाजाबद्दलच्या भावना, आदर, मागण्या आहेत त्या पूर्ण होतील याची मला खात्री आहे. मी राजकारण करून राजकारणावरती मी धंदा करत नाही, तर मी धंदा करून राजकारण करतो. अनेक लोकांना नोकऱ्या देतो, अनेक लोकांचा रोजगार करतो. 1 लाख लोक म्हणजे 6 लाख लोक आज मी केलेल्या व्यवसायामुळे आज त्यांचं घर चालतं, त्यांच्या मुलांचं शिक्षण चालतं. हा मला अभिमान आहे. आणि जर मनोज दादाचा लहान भाऊ जर एवढा मोठा झाला असेल, आज एक लिस्टेड कंपनी चालवत असेल, आर्थिकदृष्ट्या प्रबळ असेल, तो दादाच्या आव्हानाला, मागणीला मान करून इकडे येऊन त्यांच्याशी बोलत असेल, तर मला वाटतं मनोज दादा, हाके साहेबांचं मला नाव माहीत नाही, हाके साहेबांना यावरती कुठलंही पोटशिडोल होण्याचं कारण नाही. आम्ही समाजासाठी करतोय. मी मगाशी म्हटलं जातीसाठी माती खायला तयार आहे. मी समाजासाठी लढतोय. हाके साहेबांचा पण कुठला गैरसमज असेल, त्यांनी मला बोलवलं, त्यांचाही गैरसमज मी दूर करीन. पण माझ्या समाजाच्या संघर्षात, समाजाच्या आंदोलनात, समाजाच्या विषयात दादांबरोबर उभं राहून दादांचं जे मनामधलं जे दुःख आहे, किंबहुना त्यांचे जे विषय आहेत ते पूर्ण करण्यासाठी मी काम करेन. त्यामुळे हाके साहेबांनी देखील त्याचा गैरसमज करू नये, माझी त्यांना विनंती आहे.